भारतीय जनता पार्टीसाठी संघटना बांधणीसाठी सर्व पदाधिकारी नेते सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी युवा मोर्चा महिला मोर्चाचं नेतृत्व करणारे सर्व पदाधिकारी व माझ्या शूरवीर कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, की स्पर्धा कोणाची असावी तर एका तत्वचिंतकांनी अतिशय उत्तम पण आहे त्यांचं मी अभिनंदन करतो, शुभकामना देतो आणि पदग्रहण केल्यापासून पुढील 3 वर्ष त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं संघटन हे अंबुजा सिमेंट पेक्षाही जास्त मजबूत होईल की कोणी कितीही प्रयत्न केला, कितीही काड्या केल्या, कितीही पराभूत करण्यासाठी आपली मानसिकता खराब करण्याचा प्रयत्न केला तो कोई हमारा बिगाड़ नहीं पाएगा या विचाराने आपल्याला हे संघटन बांधायचं। मग संघटन बांधायचं असेल तर खरं तर निवडणूक विजय पराजय हे बाय प्रोडक्ट आहे। भारतीय जनता पार्टी म्हणजे निवडणूक जिंकण्याची मशीन होता कामा नये। मला आठवतं की माझ्या मतदारसंघात अनेक लोक म्हणायचे, भाऊ हा काँग्रेसचा पदाधिकारी आहे, याला निवडणुकीत जर आपण काही पैसे दिले तर हा आपलं काम करेल। मी नेहमी याच्या विरोधात असायचो आणि मी सांगायचो की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही, आमचं अंतिम ध्येय हे निवडणूक जिंकणं नाही। हमारा अंतिम लक्ष्य चुनाव जीतना नहीं हो सकता, हमारा अंतिम लक्ष्य जन जन के हृदय को जीतना यही हमारा अंतिम लक्ष्य है। आणि म्हणून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य की संघटन म्हणजे काय, तर त्यांनी अतिशय सुंदर वाक्य संघटनेच्या संदर्भात उद्गारलं होतं की संगठन सिर्फ जनसमूह नहीं होता, संगठन सिर्फ जनसमूह नहीं होता, संगठन ये भीड़ का हिस्सा नहीं होता। संगठनेबद्दल अटलजी म्हणाले कि कार्यकर्ताओं की भावनाओं का मंदिर यही संगठन होता है, कार्यकर्ताओं की भावना को हम ध्यान से समझे और आगे जाए। मग कार्यकर्ताओं के भावनाओं का मंदिर संगठन है तो ये मंदिर का भगवान कौन है? ये मंदिर का भगवान आम समस्याग्रस्त जनता है। मग आपल्याला त्या दृष्टीने आज पदग्रहण करत असताना या दृष्टीने संघटनेचं पद आपण घेतोय, ही भावना इथून जाताना मनामध्ये बिंबवली पाहिजे। आता हे पद छोटं असू शकतं, मोठं असू शकतं, प्रश्न पद किती मोठं आहे हे महत्वाचं नसतंच। कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की ज्या विचारधारेवर जनसंघाची स्थापना झाली, पक्षाची स्थापना झाली, त्या विचारधारेमध्ये सर्वात मोठा सन्मान हा स्वयंसेवकाला असायचा। त्या संघटनेमध्ये सरसंघचालक हे सर्वश्रेष्ठ नव्हते, स्वयंसेवक सर्वश्रेष्ठ होता। मग स्वयंसेवक सर्वश्रेष्ठ असेल तर मग संघटनेचे पदाधिकारी म्हणून एक उदाहरण आयुष्यामध्ये इथून काम करताना लक्षात ठेवायचं। उदाहरण काय, तुम्ही तुमच्यापैकी कोणी व्हॉट्सअपवर बघितलं असेल की एक दर्जी कपडे शिवत होता, त्याचा पोरगा बाहेर देशातून शिकून आला आणि सहज वडिलांसोबत बसला। वडील कपडे शिवत होते आणि कपडे शिवताना ते कैचीनी कपडा कापायचे आणि नंतर पायाखाली कैचीला ठेवायचे, सुईनी शिवायचे आणि सुई टोपीला लावायचे। पोराच्या मनात प्रश्न आला की वडील कैचीला खालती ठेवतात आणि सुई टोपीला का लावतात? त्याने वडिलांना प्रश्न केला, शिकून तर अमेरिकेतून आला होता। वडील म्हणाला, जे कापाकापीचं काम करतात ना त्याला पायाखालीच ठेवायचं असतं, जे जोडण्याचं काम करतं ते टोपीला ठेवायचं। भारतीय जनता पार्टीचा मग आपणही पक्षात काम करताना असे लोक येतात
ज्यांच्या दृष्टीने पद सर्वश्रेष्ठ आहे, संघटनेपेक्षा पद मोठं आहे, मग कापाकापीची कामं करायची, चमकण्याचं काम करायचं. त्यांना हे समजतच नाही की आपण चमकण्याच्या नादामध्ये स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतो आहे. कर्तृत्वाने मोठे व्हा. चमचेगिरी काही दिवस चालू शकते, चमचेगिरीने काही दिवस पदे मिळतात, पण अचानकपणे तुम्ही पक्षातून मिस्टर इंडिया सारखे कधी गायब झाला हे समजणारच नाही. आणि म्हणून चमचेगिरी करू नका. त्या पदाला महत्व आहे समजून घ्या. आणि या पदाचं महत्व कसं आहे? हे पद म्हणजे मी पंचाघातगा, मी कुठंतरी अध्यक्ष झालो, प्रदेशाचा अध्यक्ष झालो म्हणून मी मोठा झालो, मी राज्याचा मंत्री झालो म्हणून मी मोठा झालो. ज्या क्षणी ही मनात भावना येते त्या क्षणी समजून घ्यायचं की तुमची गाडी रिव्हर्स गिअरमध्ये लागली. पद हे पक्षाने दिलेलं असतं म्हणून महत्व त्या पदानुसार आपलं असतं. मी जर मंत्री आहे, अहंकार, गर्व, व्यवहार आणि या माध्यमातून आपण जर वागणूक केली तर पद गेल्यानंतर एकही जण विचार. मग आपण जेव्हा शहरामध्ये पदाधिकारी होतो तेव्हा ही भावना ठेवावी लागेल की महत्व कशाचं आहे? महत्व व्यक्तीचं नाही, नावाचं नाही, वयाचं नाही, सुंदरतेचं नाही, दिसण्याचं नाही, वजनाचं नाही, उंचीचं नाही. महत्व कशाचं आहे? तर ज्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला त्या विचाराचं महत्व आहे. ते दोन घोड्याचं उदाहरण आहे ना की कधी मोठं होताना असंच एकदा झालं की एका घोड्यावर भगवद्गीता ठेवली. जेव्हा घोडा भगवद्गीता त्याच्या पाठीवर होती, गावात गेला घोडा तर सर्वजण वाकून नमस्कार करायचे. त्या घोड्याचा अहंकार झाला, त्याला वाटलं मगच वाकून नमस्कार करताय. अरे बाबा, तू वाकून नमस्कार नाही, तू विचारायला आहे, त्या भगवद्गीतेला आहे, तू शून्य आहे. भगवद्गीतेला नमस्कार. दुसऱ्या दिवशी भगवद्गीता काढून घेतली, पुन्हा घोडा त्या गावात गेला. त्याला वाटलं काल सागे नमस्कार करत होते, आज मग कोणीच नमस्कार करत नाही. गाता झाडाला लागला, एखादा गात लागली, त्यांनी घरातून चांगली काठी आणली, नसळ पिटलं त्याला. आणि म्हणून पदावर जाताना ही भूमिका लक्षात ठेवा की पदावर जाताना तुम्ही मोठे नाहीत. आणि ही भूमिका जर चांगली मनात पूर्ण शक्तीने भरून ठेवली, मी तुम्हाला विश्वास देतो दुनिया की कोई ताकत चंद्रपुर महानगर भारतीय जनता पार्टी का कुछ नहीं बिगाड़ सकती. हे करत असताना पुन्हा तिसरं महत्वाचं आहे, आपलं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे ना. अनेकदा असं होतं, आपण पदाधिकारी होतो, आपल्या चुका आपल्याला लक्षात येत नाही आणि आपला पराक्रम दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये होतो. ते उदाहरण तुम्ही ऐकलं असेल. असाच एक पती डॉक्टरकडे गेला, ENT स्पेशालिस्ट मंगेश गुलवाडेजीकडे. आणि गुलवाडेंना तो म्हणाला की म्हणे माझ्या बायकोला ऐकूच येत नाही. गुलवाडे म्हणाले तुमच्या बायकोला ऐकू येत नाही तर मी काही सांगू शकतो, निदान करू शकतो, पण असं न पाहता कसं निदान करू? तर तो पती म्हणाला की नाही, ती मान्यच करत नाही की ती बहिरगी आहे, पण निदान तर ती यायला तयार होणार नाही तुमच्याकडे, ती काही दवाखाने देणार नाही. मग गुलवाडे म्हणाले मग निदान कसं करू मी? कारण शेवटी मग बघावं तर लागेल टार्च लावून. तो खूपच हट्ट करायला लागला. जेव्हा खूप हट्ट केला तेव्हा ENT स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणाले मग असं कर, कमीत कमी मला जर उपचार करायचा असेल तर तू घरी जा आणि घरी जाऊन पहिले 15 फुटावरून एखादा प्रश्न तुझ्या बायकोला विचार. मग तिने उत्तर दिलं नाही तर 10 फुटावरून विचार, मग उत्तर दिलं नाही तर 5 फुटावरून विचार. आता घरी गेला,
15 फुटावरून यांनी प्रश्न केला, अगं भाजी कशाची केली? उत्तर आलं नाही. मग हा पुन्हा 10 फुटावरून गेला, अगं भाजी कशाची केली? उत्तर आलं नाही. हा पुन्हा 5 फुटावर गेला आणि प्रश्न केला, भाजी कशाची केली? ते बायको म्हणाली, अहो मी 3-3दा सांगते भाजी भेंडीची केली, भेंडीची केली. बहिरा कोण होता? ती होती. आपण हे काम करताना ही भूमिका घेऊ नये. अशी भूमिका घेणं हे दुसऱ्याच्या बहिरेपणाचं लक्षण नाही आहे, हे स्वतःच्या बहिरेपणाचं लक्षण आहे. परवा आम्ही राष्ट्रीय अध्यक्षांकडे बैठक होती आणि आम्ही विश्लेषण केलं पराभवाचं. मग मी म्हणलं, कसं पराभवाचं विश्लेषण करता? की पदवीधर मतदारसंघ का हरलो? तर पराभवाचं विश्लेषण म्हणे गव्हर्नमेंटनी मतदार नोंदणी केली म्हणून आपण पराभूत झालो. मी म्हणतो, अहो असं नका म्हणू. बाहेर ठीक आहे, कार्यकर्त्यांना हिंमत देण्यासाठी आपण असं सांगतो. गव्हर्नमेंटनी मतदार नोंदणी पदवीधराची केली म्हणजे काय? सरकारने काय मंगळसूत्र घातलं होतं मतदार की नाही आम्ही नोंदणी केली आहे तर मग वंजारयुगाच मतदान केलं पाहिजे असं काय सांगितलं होतं का? आणि मग असं असेल तर प्रत्येक सर्वसाधारण निवडणुकीत विधानसभा लोकसभेच्या मतदार नोंदणी हे तर गव्हर्नमेंट करते. बीजेपीनं तर आम्ही अजूनही एवढे मागे आहो की बूथ लेवल एजंट 1, बूथ लेवल ऑफिसर 2 केलंच नाहीये. मग तर हे काही विधानसभेत जिंकता येणार नाही. विश्लेषण असं नाही करता येत. विश्लेषण करताना आपल्याला या दृष्टीने संघटना बांधणी करताना एक मनात निश्चय केला पाहिजे की पराभव दुसऱ्याच्या कारणाने होत नाही. पराभव जर संघटनेमध्ये दोष निर्माण झाला, संघटनेमध्ये उत्साह नसेल, एनर्जी नसेल, ऊर्जा नसेल, विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था नसेल, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकद नसेल, तेव्हा काय होईल? आणि म्हणून संघटनेमध्ये येताना मी नेहमी सांगतो की पूर्ण शक्तीने काम करण्याचं एक कौशल्य स्किल आपल्याला विकसित केलं पाहिजे. आणि हे स्किल विकसित करण्याच्या दृष्टीने पक्ष म्हणून काही निर्णय, काही गोष्टी आपण केल्या पाहिजे. खरं तर तुमचं माझं सौभाग्य आहे. मी गमतीने कधी कधी प्रदेशाध्यक्ष असताना म्हणायचो की या पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करणं हे अनेक जन्माचं पुण्य असू शकतं. कारण या पक्षाचं वैशिष्ट्य काय? या पक्षामध्ये परिवारशाही नाही आहे. म्हणजे मी तर चंद्रपूरच्या एका छोट्या कोतवाली वार्डामध्ये काम करायचो ना, पण महाराष्ट्राच्या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या महाराष्ट्रात जिथं 658 मंडळ आहे, 65 भारतीय जनता पार्टीचे जिल्हे आहे, त्याचा प्रदेशाध्यक्ष होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. एक नितीन गडकरी लुना मोपेडमध्ये 1989 मध्ये महालच्या छोट्या छोट्या रस्त्यावर फिरणारा राष्ट्रीय अध्यक्ष झाला. कारण या पक्षामध्ये परिवारवाद नाही आहे की मी, माझ्यानंतर माझा पुतण्या, माझा पोरगा, माझा भाचा, माझी पुतणी, माझा पुतण्या उपमुख्यमंत्री झाला पाहिजे, माझा पोरगा पर्यावरण मंत्री होऊन मग मुख्यमंत्री झाला पाहिजे, माझा पोरगा प्रधानमंत्री झाला पाहिजे. या पक्षामध्ये आपण कुटुंब व्यवस्थेला कधीच प्रोत्साहन दिलं नाही. आपण आपल्या परिवाराला मोठं केलं नाही. तर या पक्षाचं वैशिष्ट्य आहे की कोणी कोणत्याही जाती धर्माचा असेल, रंगाचा असेल, वंशाचा असेल, वयाचा असेल, हम सब एक है, हा एक परिवार आहे, हीच एक फॅमिली आहे. या हेतूने आपण काम केलं. मग या हेतूने संघटना वाढवायची असेल तर आपल्यामध्ये पारिवारिक भावना असली पाहिजे. दुसऱ्याचं दुःख आहे माझं दुःख आहे, दुसऱ्याचा आनंद माझा आनंद आहे, दुसऱ्याच्या सुखात मी सुख पाहतो, दुसऱ्याच्या विजयामध्ये मी माझा पराजय नव्हे माझा विजय पाहतो, दुसऱ्याच्या मोठेपणात मी माझा मोठेपणा पाहतो. मी जेव्हा 14 दिवस क्वारंटाईन होतो तेव्हा मला एक गोष्ट फार आवडली. एक शेल नावाची कंपनी जी क्रूड ऑइल करते, जगातली सर्वात मोठी कंपनी आहे, जगातली सर्वात मोठी. त्या कंपनीने जेव्हा टेक्नॉलॉजी एवढी पुढे नव्हती तेव्हा 35-40 वर्षापूर्वी
त्या कंपनीच्या साऱ्या 13 जणांच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीनी निर्णय केला की आपण आखात्यामध्ये 14 मिलियन बॅरेलची एक क्रूड ऑइलची वेल केली पाहिजे. आता 14 मिलियन बॅरेल कठीण काम होतं. इतकं भव्य दिव्य क्रूड ऑइल काढण्याचं काम करणं म्हणजे अपघाताला निमंत्रण देणं, इन्व्हिटेशन देणं. करायचं काय? संकल्प मोठा आहे, ध्येय मोठा आहे, लक्ष मोठं आहे. आणि मग त्यांनी अमेरिकेमध्ये असणाऱ्या एका इंडस्ट्रियल सायकॉलॉजी मार्गदर्शन करणाऱ्याकडे ते गेले. आपल्या रुपयामध्ये त्यांनी कोटी कोटी रुपये फी घेतली. आणि जेव्हा 13 एक्झिक्युटिव्ह वाले गेले की आम्हाला अपघात न होता, विदाऊट ऍक्सिडेंट आम्हाला 14 मिलियन बॅरेलची वेल यशस्वीपणे पूर्णत्वास न्यायची, करोडो रुपये फी दिली. आणि काय सांगितलं? त्या स्पेशालिस्टनी सांगितलं, यांना वाटलं की आता आपल्याला खूप मोठी कागद देईल, पुस्तकं देतील, ज्ञान देतील. त्या इंडस्ट्रियल सायकॉलॉजी अपघात शून्य यशस्वी वेल करण्यासाठी एकच गोष्ट सांगितली. ते म्हणाले की तुम्ही 13 एक्झिक्युटिव्ह आहे ना, तुम्ही 13 एकत्र येऊन काम करणार आहात ना, मग तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला बाकी गोष्टी 6 महिन्यांनी सांगेल. 6 महिने दर बुधवारी आणि शनिवारी 4 तास एकत्र बसायचं आणि फक्त आपल्या लहानपणीच्या गोष्टी एकमेकाला सांगायच्या. आता हे 13 एक्झिक्युटिव्ह यांच्या मनात आलं, सगळा वेडा आहे का म्हणे हा, एवढे पैसे घेतले, सांगितलं काय ऍडवाइस, तेवढे लहानपणीच्या गोष्टी कराव्या. सगळं आता पैसे दिलेच आहे तर बसू आपण. आणि मग 13 एक्झिक्युटिव्ह दर बुधवारी आणि शनिवारी एकत्र बसायचे आणि 4 तास फक्त एकमेकाच्या लहानपणीच्या गोष्टी करायच्या. दर आठवड्याला 2दा बसता यांच्या लक्षातच आलं नाही की आपण 13 जण किती एकजीव झालो, किती आपला विचार एक झाला, आपल्यामध्ये असणारे आस्था, प्रेम, आकर्षण किती वाढलं. आपण एक सूर, एक विचाराने पुढे चाललोय. एखादा दिवस एखादा आपला एक्झिक्युटिव्ह भेटला नाही तर आपल्या मनामध्ये कुठेतरी चर होतं. आणि आश्चर्य की त्या 14 मिलियन बॅरेलची ती विहीर एक छोटासा अपघात न होता ती यशस्वीपणे पूर्ण झाली. 14 मिलियन बॅरेल निघाले, कारण त्याला एकच कारण आहे, आमच्यामध्ये असणारी प्रेमाची भावना. अन्यथा आमच्याकडे स्पर्धा करायची, निंदा करायची, दुसऱ्याची निंदा करून आपल्याला मोठं होता आलं ना, तर आपण प्रत्येकाला 4 तास फक्त उभं करून दुसऱ्याबद्दल बोलायला सांगितलं असतं. निंदा करून मोठं होता येतं का? चमकेश बनून मोठं होता येईल की एकमेकाला सहकार्य करत, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या भूमिकेनी आपल्याला मोठं होता येतं. आणि म्हणून मान्य अडवाणीजींचं वाक्य मी मुद्दाम सांगतोय. मान्य अडवाणीजी जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा ते म्हणाले, किसी भी दल या संगठन में भले पालो कोई पद, किसी भी दल या संगठन में भले पालो कोई पद, व्यवहार तुम्हारा तय करेगा है कितना ऊंचा कद. पदानी मोठा नहीं होता है, तुम्ही कसा व्यवहार करता, तुम्हारी ऊंचाई तय होगी, वो तुम्हारे पद के आधार पे नहीं होगी. मी बघितलं आहे ना, मंत्री तर आमच्याही मंत्रिमंडळात अनेक होते, मंत्रिमंडळात तो समान असायचा, पण कार्यकर्ते तिथंच गर्दी करायचे जिथं तुमचा व्यवहार उत्तम असायचा. पद से कोई नहीं होता है बड़ा, हे जे अडवाणींनी सांगितलं, तुम्हारा व्यवहार तुम्हें अपने कद को निश्चित कर सकता है. आणि म्हणून आमचे ते रामलालजी म्हणायचे की संघटन वाढवताना सर्वात महत्वाचं तत्व आणि प्रिन्सिपल काय,
कौन आपके दिल के नजदीक है ये मेरे लिए महत्वपूर्ण नहीं, कौन सा कार्यकर्ता दल के नजदीक है ये पार्टी को आगे बढ़ाने का काम करता है आणि त्या दृष्टीने आपल्याला याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मग संघटन कसं असावं तर हा जो काही देशामध्ये विविध प्रायव्हेट लिमिटेड पारिवारिक लिमिटेड कंपनीच्या पार्ट्या आहेत. साधारणतः आपल्या देशात संघटन 2600 एकूण राजकीय पक्ष, 7 राष्ट्रीय, काही प्रादेशिक आणि काही नावापुरतं चिन्ह घेऊन उभे राहणार. आता यामध्ये जर तुम्ही विश्लेषण केलं, अभ्यास केला तर हे सर्व पारिवारिक पार्टी आहे. हे बाप अध्यक्ष आहे, भाऊ महामंत्री आहे, बायको महिला मोर्चाची अध्यक्ष आहे, पोरगा युवा अध्यक्ष आहे. आपल्या संघटनेमध्ये आपण परिवाराचा कधीच विचार करत नाही, पण संघटनेमध्ये पद कोणतं कोणत्याही कार्यकर्त्याला दिलं जाऊ शकतं. पण जोपर्यंत सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या धाग्याने बांधून असेल तर आम्ही काँग्रेसचा कचरा साफ करू शकतो, आम्ही राष्ट्रवादीचा कचरा साफ करू शकतो. जसं म्हणतात की झाडू जोपर्यंत बांधून आहे तोपर्यंत कचरा साफ करतो आणि जेव्हा एकटा होतो तेव्हा तोच कचरा होतो. पार्टीमध्ये असंच आहे. जोपर्यंत संघटित आहात, जोपर्यंत तुम्ही एकमेकाच्या सहकार्याने संघटना बांधाल, स्पर्धा करणार नाही, मीच मोठा ही भावना तुमच्या मनात राहणार नाही आणि नक्कल मारायची आवश्यकता नाही आहे. यांनी केलं म्हणून मी करतो, मी केलं म्हणून ते करतो, नक्कल नको मला. आपल्यामध्ये जे गुण आहे ते विकसित करा. तुमच्यापैकी एखादा उत्तम नियोजन करणारा असेल त्यांनी तेच गुण विकसित करा. तुमच्यापैकी उत्तम भाषण देणारा असेल, अभ्यास करा, मुद्दे काढा. तुमच्यापैकी कोणी अतिशय उत्तम संचलन करणारा असेल, संचलन करा. तुमच्यापैकी उत्तम जोरदार म्हणजे देवानी सुद्धा आकाशातून असं वाकून पाहावं किसका आवाज आहे असा जोरदार नारे देणारा आवाज असेल त्याला विकसित करा. आपला आवाज जपा. आपल्यामध्ये जे आहे दुसऱ्याची नक्कल करू नका. तीही तर गोष्ट आहे ना की 2 घोडे, एका घोड्यावर कापूस होता, दुसऱ्या घोड्यावर मीठ होतं. आता खरं तर तिथं गाढवं म्हणते, पण मी विधानसभेत सांगताना घोडे सांगितले. आता ज्या घोड्यावर मीठ होतं थकून गेला, पाण्यात बसला. पाण्यात बसल्यावर सांगते मिठाचं पाणी जागन, तो उत्साहाने वरती आला. मागून दुसरा घोडा होता, त्यांनी पाहिलं की पाण्यात जर बसलं तर मस्तपैकी हलकं होता येतं, म्हणून तोही पाण्यात बसला. कापूस पाण्याने भिजला आणि तिथंच मेला. नक्कल मारू नका दुसऱ्याची, काही आवश्यकता नाही आहे. आपण स्वतःला मोठं करायचं याचा प्रयत्न करा. अनेक मी नेते पाहतो, कामाधी काहीच होत नाही. मी पाहतोय आता चंद्रपूर शहरामध्ये काही मनात आलं त्या घोषणा करता, तर तुझ्या बापानी तरी पूर्ण होणार आहे का? आपल्यामध्ये कारण नसताना नक्कल मारायचं या दृष्टीने आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आता मी संघटनेच्या कार्यावर येतो. संघटनेचं कार्य काय? अनेकदा संघटनेचं कार्य याचा अर्थ अनेकांचा समज आहे की भाषण ऐकायला जायचं, मग हंसराजजी भाषण देतील, सुधीर मुनगंटीवार भाषण देईल, अशोक भाऊ भाषण देतील, या कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. यासाठी आपल्या सर्वांना संघटनेचा आणि त्याच्या कार्याचा निश्चितपणे अतिशय सूक्ष्मपणे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे असणारं दायित्व, आपल्याकडे असणारी जबाबदारी. खरं तर मी माझी पंचसूत्री अनेकदा सांगितली, सेवा, संघर्ष, संघटन, संवाद आणि विकास.
या 5 पंचसूत्रीवर आपल्या पक्षाच्या संघटनेनी पुढील वर्षाचा कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे. कोर टीमची बैठक असेल नियमित व्हावी, आणि ती बैठक भांडण्यासाठी नाही आहे. उद्या कोर टीमची बैठक झाली, हा हे ठीक आहे, 4 कार्यकर्ते एकत्रित आपलं मत मांडायचं असतं, पण शेवटी जो निर्णय होतो, मी तर म्हटलंच होतं ना, सगळं ऐकलं नाही, पहा बरं, पानपट्टीवर उभे राहून सांगायचं. हा काही पार्टीचा कार्यकर्ता असू शकतो का? पार्टीचा कार्यकर्ता असा वागू शकतो? आणि म्हणून मग आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो तर्काच्या आधारावर व्हावा, संख्येच्या आधारावर व्हावा, कारणाच्या आधारावर व्हावा. पण एकदा निर्णय झाला म्हणजे खरं तर मी कालपासून एका गोष्टीचा आग्रह करत होतो. काय? म्हणजे मी जेव्हा येईल तेव्हा एकही चूक दिसता कामा नये, पण तरी चूक दिसलीच. एकही चूक दिसता कामा नये. 100दा विचार करा, एकदा नियोजन, याचं भाषण एवढा, याचं भाषण तेव्हा, हे पदग्रहण इतकेदा. इथं येऊन कन्फ्युजन का होतं? इथं आल्यावर एक कोणीतरी उठतो, हे पाहिजे, हे पाहिजे. हे काय एक सूर नाही आहे, हा एक विचार नाही आहे. काम करण्याच्या अगोदर एकदा ठरवा, आणि जीव गेला तर व्यक्त, नंतर काही बदल होणार नाही. हे सांगितलं होतं आहे प्रकाश दारने, पाजारीजी सांगितलं होतं, पण तरी बदल झाला, तरी बदल झाला. असं होता कामा नये. कारण मी एका मिनिटात एखाद्या घटनेनंतर माझ्या लक्षात येतं की संघटना कुठं आहे. जसं डॉक्टर डोळे, जीभ पायद्यावर, ठोके पायद्यावर सांगतो पेशंट कसा आहे. मी डॉक्टर नाही आहे मंगेशजी, पण माझ्यासोबत 13 डॉक्टर आहे, मी एकटा सोडून. त्यामुळे मलाही लक्षात येतं की कोणती संघटना कुठं कशी जाऊ शकते. मग आपण काही स्वतःमध्ये, स्वभावामध्ये पदग्रहण केल्यानंतर बदल करण्याची प्रक्रिया, प्रोसेस, हे गेलो पाहिजे, सोबत केलं पाहिजे. आपल्याला यासाठी विचार कसा करता येईल. मग आज जे पदग्रहण आहे, एक मनामध्ये, अंतर्मनामध्ये ही भावना घेऊन जा की हे सन्मानाचं पद नाही, हे सेवेचं पद आहे, हे कार्याचं पद आहे, हे काटेरी मुकुट आहे. आणि हे असताना अपेक्षा आहे की आज जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होतील, शेवटच्या श्वासापर्यंत ते भारतीय जनता पार्टीतच राहतील, अशा पद्धतीचं संघटन हे आपल्याला करायचं आहे. विजय मिळतो ना, पण विजय कसा? संघटना जेव्हा एखादी गोष्ट अंतर्मनात आणते. एकदा लक्षात ठेवा, एखादी गोष्ट अंतर्मनात आणा, देव सुद्धा तथास्तु म्हणतो. देव सुद्धा तथास्तु म्हणतो. म्हणजे तुम्हाला मी अनेक ठिकाणी उदाहरण देतो की देशामध्ये एखाद्या ट्यूबवेलमध्ये एखादा छोटा मुलगा रांगत रांगत पडला, अशी उदाहरणं येतात. त्या प्रिन्समध्ये तर तेव्हा टीव्हीमध्ये तर ते फार मोठी घटना झाली होती. प्रिन्स बाहेर निघाला 17-18 तासांनी. या गोष्टी ऐकल्यात, पण कधी असं ऐकलं का हो आपण? कधीतरी एखाद्या पेपरात, वर्तमानपत्रात, शेजारी पाजारी बातमीत की एखाद्या आईच्या हातून 10 दिवसाचा, 1 महिन्याचा, 2 महिन्याचा पोरगा खालती पडला मेला. का नाही ऐकलं? खरं तर सर्वात जास्त चुळबुळ असते त्याला. ते यासाठी की ज्या महिलेच्या हातून स्वयंपाकघरात कितीदा तरी काचेचे ग्लास फुटतात, कब्बशी फुटते, त्या महिलेच्या हातून कधीच तिचा लहानगा मुलगा खालती पडत नाही. याचं कारण ती आई आपल्या अंतर्मनामध्ये ही भावना पोहोचवते की हेच माझं जीवन आहे, हेच माझं सर्वस्व आहे, हेच माझ्यासाठी श्वास आहे. आपण जेव्हा पार्टीचं काम करतो अंतर्मनात टाका. हे सेटिंग फिटिंगचं राजकारण टिकत नाही. मग आपलं यश कशात आहे? परवा दिल्लीत गेलो, आम्ही ठरवलं
की यश कशात आहे? मी म्हणलं मी चंद्रपूर महानगर आणि चंद्रपूर जिल्हा देशात मॉडेल करून दाखवतो. देवरावजीला रोज फोन करतो, गुगवाडीजीला फोन करतो. काय सांगतो? काही करा, हटके काम करा. बस एकच लक्ष की एकदा अमित भाई, जगत प्रसाद नड्डा, जगत प्रकाश नड्डा, संतोषजी आणि माननीय मोदीजींनी म्हटलं पाहिजे संघटन कैसा हो तो चंद्रपूर महानगर और जिल्हे जैसा हो. हा संकल्प मी तिथे सोडून आलोय. पण तुमच्या भरोशावर, माझ्या भरोशावर, माझ्या कर्तृत्वावर हा संकल्प नाही आहे. हा संकल्प, मला विश्वास आहे की चंद्रपूर शहरामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामधला माझा एक एक कार्यकर्ता हा कोहिनूर हिऱ्यापेक्षा मूल्यवान आहे. त्याच कार्यकर्त्याच्या परिश्रमाने या जिल्ह्याला आजपर्यंत यश प्राप्त झालं. भविष्यातही या यशाचा डंका कोणी थांबवू शकणार नाही. पण हे करायचं असेल तर संघटनेचा पदाधिकारी म्हणून निस्वार्थ भावनेने भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प हा आपल्याला अंतर्मनात टाकावा लागेल. सुदैवाने तर आपल्याला आता इकडे तिकडे मार्गदर्शन, इकडे तिकडे प्रेरणादायी व्यक्तिमत्व बघण्याची आवश्यकताच नाही आहे. माननीय मोदीजींकडे, त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर 1000 पुस्तकं वाचल्यानंतर जी प्रेरणा प्राप्त होणार नाही ती त्यांच्या शब्दातून, कृतीतून, नियोजनातून प्राप्त होते. तुम्ही मनात विचार करा हो, कधी त्रिपुरासारखं राज्य 5 वर्षापूर्वी 1.5% मतं होती भाजपला. 1.5%. सागा 1.5% म्हणजे 1.5 शहाणा असल्यासारखं तिथं आपलं काम होतं. पण 5 वर्ष संघटनेमध्ये कष्ट केले आणि 38% मतं घेऊन त्रिपुरामध्ये, जिथं माणिक सरकार मुख्यमंत्री होता, ज्याच्या साधेपणाच्या चर्चा व्हायचा की मुख्यमंत्री सायकलीनी मंत्रालयामध्ये येतो, ज्या त्रिपुरामध्ये कम्युनिस्टाचा वज्र पंजानी सारा त्रिपुरा असा मुठीत घेतला होता. काँग्रेस असं डोकं आपटायची. त्रिपुरामध्ये सरकार काही कम्युनिस्टांचं बदलत नव्हतं. पण माननीय अमितभाई, माननीय मोदीजी यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. नुसतं मोदीजीचा जय जयकार करून पक्ष वाढवता येत नाही. मोदीजींच्या कृतीचा, मोदीजीच्या आचाराचा जय जयकार आपण आपल्या कृतीमध्ये केला पाहिजे. 38% मतं घेतली त्रिपुरा. पश्चिम बंगालमध्ये संघटन काय संकल्प केला बघा. हम पेज प्रमुख बनाएंगे. एक पेज साधारणतः 30 मतदार, एक पेजवर एक पेज प्रमुख. तुम्ही विचार करा, परवा बैठकीमध्ये जेव्हा नड्डाजी सांगत होते की सुधीर भाऊ हमको अगले समय ये पेज प्रमुख पे नहीं रुकना है, 30 मतदारांचा पेज प्रमुख, हमें आने वाले दिनों में पेज समिति बनाना है. म्हणजे बूथ समिति मी ऐकली होती, आता पेज समिति. चंद्रकांत दादा गमतीनी म्हणाले कि अब आपको मतदार यादी का नाम कार्यकर्ता यादी बनाना है क्या. काय संकल्प आहे. आणि या संकल्पाला घेऊन आणि विचार करा हो तुम्ही, 2019 ची निवडणूक जिंकली, 23 मेला निकाल लागले. तुमच्या माझ्यासारखा तर सागा मस्त एकदम जिंकलो आनंद नाही. 24 तारखेला पक्ष प्रमुखांची बैठक झाली. पक्षाच्या कार्यालयात पहिली फाईल तयार झाली 2024. आणि मोदीजींनी सांगितलं की 2014 मध्ये आम्हाला 17,80,00,000 मत आहे, 2019 मध्ये आम्हाला 23 कोटी मत आहे. तेव्हा 17,80,00,000 मतं होती, आता 23 कोटी मत आहे. मोदीजी म्हणाले की 2024च्या निवडणुकीत आपल्याला 28 कोटीपर्यंत पोहोचायचं आहे. विचार करा, विजय
मतमोजणी होऊन 24 तास झाले नाही. एक नेता ज्याच्या मागे पुढे कोणीही त्या पदाचा फायदा घेणारा नाही, काही मोदीजीचा पोरगा मोठा होणार नाही आणि पुतण्या मोठा होणार नाही, पण मोदीजींनी कोणाचा विचार केला? किती निर्णय होत आहे, किती योजना होत आहे. मग आपल्याला सुद्धा चंद्रपूर शहराचं संघटन करत असताना एकत्र बसून कदम मिलाकर चलना होगा या अटलजीच्या वाक्यानुसार पुढे जावं लागेल. आणि ते अटलजीचं गीत संगठन की खातिर थोड़ा खुद को भी बदल, संगठन के खातिर थोड़ा खुद को भी बदल, एकता अपनी ताकत हो और इरादे हो अटल, हर मुश्किल का हल निकलेगा, कदम मिलाकर चल, मंजिल हमको जरूर मिलेगी, आज नहीं तो कल, कदम मिलाकर चल, कदम मिलाकर चल. आणि हीच अपेक्षा ठेवून आज मी तुमच्या मधात आलो आहे. एक मोठा संकल्प, एक मोठं स्वप्न की हा बदल अपघात करायचा आहे. माझा फोटो पोस्टरवर छोटा आहे, रडू नका. तुम्ही सांगा, नाराज होऊ नका. तुमचं स्वतंत्र एक पोस्टर छापण्याची व्यवस्था देवरावजी आणि गोगवाडीजी करायची. कोणी कार्यकर्ता जर म्हणतं का माझा फोटो छोटा आहे, अरे फ्लेक्स बोर्डवर फोटो छापण्याची मोठा जागा असताना भाऊ, तर मग मुकेश अंबानीच पंतप्रधान झाला असता. कारण त्याच्याकडे एवढे पैसे आहे का प्रत्येक गावागावाच्या घराघरासमोर फ्लेक्स बोर्ड गावता आला असता. काय रडता हो? तुम्हाला काय वाटतं फ्लेक्स बोर्डवर फोटो छापण्याने मोठं होते? माझा फोटो छोटा आहे, रडायचं कशासाठी? रडायचं मी बघितलं. माझा आपल्याला आव्हान आहे की आपण संघटनेला बदल करू. या छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडू नका. संघटना मोठी, तुम्ही मोठे व्हाल. मनात विचार करावं. मी जर तुम्हाला विचारलं आत्ता की समाजवादी पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष कोण, सांगू शकता? तुम्हाला जर मी विचारलं की रयत महासंघाचा अध्यक्ष कोण, प्रदेशाचा नव्हे राष्ट्रीय अध्यक्ष कोण, तरी तुम्ही सांगू शकणार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष नाही सांगू शकत. याचं कारण साधं आहे की शेवटी तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात का प्रदेशाचे अध्यक्ष आहात हे महत्त्वाचं नाही. त्या संघटनेमध्ये कार्यकर्ते किती आहे त्यावर तुमचं मोठेपण ठरतं. आणि म्हणून चंद्रपूर भाजप महानगराचे जेव्हा पदाधिकारी व्हाल तेव्हा मनात निर्णय करा की मी रोज माझ्या भागात, माझ्या बूथवर, माझ्या वार्डात, प्रभागात पक्ष कसा वाढवेन. डायरी घ्या, लिहा. म्हणजे मलाही आठवतं की 1995च्या विधानसभेच्या अगोदर 1 वर्ष मी जेव्हा घराच्या बाहेर निघायचो ना, तेव्हा माझ्या मनात एकच विचार यायचा की या शिंगाडे विकणाऱ्या बाईनी मला मत का द्यावं, ॲटो रिक्षावाल्यांनी मला मत का द्यावं, हा काठी घेऊन दिव्यांग चाललाय यांनी मला मत का द्यावं. सारी उत्तरं मिळून जातील की त्यांच्यासाठी मी काही काम केलं आहे. अन्यथा फ्लेक्स बोर्ड, पंचे, स्पीकर यावर निवडणुका जिंकता येत नाही. आणि हे सांगणारे कोण मला माहिती आहे? रतन टाटा जेव्हा चंद्रपूरमध्ये आले, अशाच गप्पा चालू होत्या. ते म्हणाले कि हमारे पिताजी मुंबई के चुनाव में खड़े रहे, इंजीन के डिपॉजिट जब्त हो गया, जबकि हमारे पास कोई पैसों की कमी नहीं. निवडणूक पैशानी नाही जिंकता येत. निवडणूक आपल्या कृतीनी, व्यवहारानी, प्रेमाने जिंकता येते. मग या संघटनेमध्ये प्रेम वाढवण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांना एकत्रित येऊन प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी आपण सर्वांनी हटके काम करून पूर्ण करावी. या कामासाठी ताकद लावावी आणि विश्वास कसा असावा हे शेवटचं उदाहरण सांगून मी माझं भाषण इथं थांबवेन. विश्वास कसा असावा? एकमेकावरचा तर विश्वास असावा, पण सामान्य जनतेलाही तुमच्याकडे पाहताना हा विश्वास असावा. ये मर जाएगा, कट जाएगा, मगर भारतीय जनता पार्टी के साथ कभी गद्दारी नहीं कर सकता.
पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री आणि रज्जू भैया जे सरसंघ चालक होते, हे वर्गमित्र होते. एकदा लखनौच्या एका पार्कमध्ये रज्जू भैया वॉकिंगला निघाले आणि तिथून तेव्हाचे उत्तर प्रदेशमध्ये असणारे नेते म्हणून काँग्रेसमध्ये ज्यांचं महत्त्व होतं ते लालबहादूर शास्त्री उत्तर प्रदेशमधले मंत्री म्हणून गाडी घेऊन निघाले. रज्जू भैया त्या पार्कमध्ये वॉकिंग करत होते. लालबहादूर शास्त्रींनी बघितलं, लाल दिव्याची गाडी थांबली. रज्जू भैया गए, ते म्हणाले कहाँ जा रहे हो? बोले मैं तो अभी वॉकिंग करके अब घर की ओर निकला हूँ. बोले मैं छोड़ देता हूँ. लालबहादूर शास्त्रीच्या गाडीत रज्जू भैया बस गए. लालबहादूर शास्त्री ने सहज प्रश्न किया कि अगर कोई संघ वाला आपको देख गए कि आप मेरे कांग्रेस के मंत्री के गाड़ी में बैठे हो, आप अड़चन में आ जाओगे? रज्जू भैया बना गए, नहीं, अगर मैं आपके गाड़ी में बैठा हूं, कोई स्वयंसेवक देख गए तो वो ये कहेगा, अरे रज्जू भैया शास्त्री जी के गाड़ी में. अब कुछ चंद दिनों में शास्त्री जी प्रभास शाखा में जरूर दिखेंगे. भारतीय जनता पार्टीचा हा विश्वास. आणि लालबहादुर शास्त्री म्हणाले, अगर मेरे कोई कांग्रेस वालों ने ये देखा कि रज्जू भैया के गाड़ी में मैं बैठा हूं तो वो ऐसे ही कुछ करेंगे कि गया शास्त्री जी, अब तो सागे ये चड्डी वालों के पीछे लग गया, बिगड़ गया, ऐसा कहेंगे. गोष्ट छोटी आहे, पण यामधून आपल्याला सर्वांना हा विश्वास निर्माण करायचा आहे की आम्ही पक्षाचं काम करतो तेव्हा आमच्याबद्दल सामान्य जनतेच्या हृदयामध्ये, मनामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि हा विश्वास निर्माण व्हायचा असेल तर मी सांगितलेली पंचसूत्री, या पंचसूत्रीवर भारतीय जनता पार्टीचा चंद्रपूर महानगराचा कार्यकर्ता पदाधिकारी काम करेल. स्वतःच्या कृतीतून, आचरणातून, व्यवहारातून पार्टीचा विचार जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवेल आणि लोकांच्या हृदयामध्ये कदाचित आमचं स्थान महानगरपालिकेच्या निवडणुकीत कमी जास्त होऊ शकेल, पण जनतेच्या हृदयाचं स्थान मात्र ध्रुव ताऱ्यासारखं तसंच निश्चल आणि कायम असावं. या दृष्टीने आपण सर्वांनी काम करत पुढे जाऊया. यासाठी आपण सर्वांनी या पदाचा उपयोग करावा अशी मी आपल्या सर्वांना हृदयापासून शुभकामना देतो. आणि शुभकामना देताना विश्वास देतो की तुम्ही जेव्हा जेव्हा चांगलं काम कराल तुमच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी पूर्ण खंबीरपणे उभा राहील. जय हिंद, जय महाराज.